आज काय विठ्ठल मंदिरात नव्यानं आढळून आलं, काय माहिती? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की 15 मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं. गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं. आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 2 जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत. सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे असे कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली. तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं. तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आपळे मॅडम यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे 5 ते 6 फूट खाली आहे. त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या बाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे मंदिरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत, वारकरी संप्रदायातली आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याची सुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या बाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल. किती वाजता साधारण हे होईल सर? पुण्यात महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ. मग त्या काय आढळून आले त्यामध्ये काही? तळघराची 5 ते 6 फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे. त्यामुळे आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही, परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे. तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे सांगता येईल.